केल्या त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या. बोलतो नाही ना तर भाऊ. येणार नाही असं दिसून आलं चित्र. नाही म्हणून मी नाही बोलतो. बोलतो ना भाऊ. तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. बसा, आपण जरा सभागृहाचं दरेकर कामकाज दादागिरीवर बसा. चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी बसा, देतो. बसा. जायचं त्यांना हुल मारा. चाल. बच्चूकडून प्रवीण दरेकर विधान परिषदेत भिडले आहे. दादागिरीवरून सभागृहात मोठा राडा झाला आहे. सविस्तर सांगतो. सध्या मुंबईत सुरू असलेल्या 2026च्या पावसाळी अधिवेशनात असाच एक राजकीय वर्तुळात खळबळ होऊन देणारा प्रसंग घडला आहे. नेहमी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जुंपलेली पाहायला मिळते. परंतु यावेळी विधान परिषदेत चक्क 2 सत्ताधारी आमदारांमध्येच जोरदार राडा झाला. शिंदे सेनेचे आक्रमक नेते बच्चू कडू आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्यात सभागृहातच मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एकामेकांवर ओरडण्यापासून तेथे दादागिरी खपवून घेणार नाही इथपर्यंत मजल गेली. शेवटी सभापतींना मध्यस्थी करून हा वाद शांत करावा लागला. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की सभागृहात नेमकं काय घडलं आजच्या व्हिडिओमध्ये. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होता महाराष्ट्रातील सर्वात संवेदनशील विषय शेतकरी कर्जमाफी. विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास अर्थात क्वेश्चन आवर सुरू होता. त्यावेळी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष फायदा कधी आणि कसा मिळणार तसेच या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवरून सभागृहात गांभीर्याने चर्चा चालू होती. या कर्जमाफीच्या प्रश्नांवर राज्य सरकारची अधिकृत भूमिका आणि उत्तरे देण्यासाठी मंत्री बाबासाहेब पाटील हे उभे राहिले. मंत्री महोदय सभागृहात भाषण करत आपली बाजू मांडत होते. तेवढ्यातच शिंदे सेनेचे आक्रमक आमदार बच्चू कडू हे अचानक आपल्या जागेवरून उभे राहिले आणि त्यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांना बोलताना मध्येच थांबवले. बच्चू कडू यांचा आक्षेप असा होता की मंत्री महोदय थेट आणि ठोस उत्तरे देण्याऐवजी गोलमाल उत्तरे देत आहेत. तुमच्याकडून यावर ठोस उत्तरे आलीच पाहिजेत, परंतु तुम्ही ती देत नाही आहात, असा थेट आक्षेप बच्चू कडू यांनी मंत्र्यांवर नोंदवला. केल्या त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या. बोलतो नाही ना तर भाऊ. येणार नाही असं दिसून आलं चित्र. नाही म्हणून मी नाही बोलतो. बोलतो ना भाऊ. भाऊ भाऊ अरे अरे अरे. हा. बच्चू कडू यांनी मंत्र्यांना मध्येच अडवून प्रश्न विचारल्याचे पाहून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर संतापले. त्यांनी कडू यांच्या कार्यपद्धतीवर थेट आक्षेप घेतला. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं. आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे. त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत. तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत. नाही नाही, बरंच सभागृह. तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या. दरेकरांच्या या प्रश्नांवर बच्चू कडू यांचा पारा आणखी चढला. मी इथे काही नवीन आलो नाहीये असे म्हणत कडू यांनी आवाजाची पातळी वाढवून दरेकरांना प्रत्युत्तर दिले. यानंतर हा वाद आणखीनच स्पायसी झाला. कडू यांच्या ओरडण्यावर प्रवीण दरेकर अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट कडू यांना आवाहन दिले. प्रश्न असा आहे की आपण बसा जरा प्रवीणजी बसा. नाही नाही, सभागृहामध्ये देखील मंत्री बोलतायत, कुणी क्रॉस करतंय, कुणी वेलमध्ये येतंय. हे जे प्रकार सुरू आहे. आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे. नाही नाही, मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का. तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. बसा, आपण जरा सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी बसा, देतो. बसा. जायचं त्यांना हुल मारा. चाल. मंत्री महोदय बोला. आपण
दरेकर भर सभागृहात म्हणाले, तुम्ही ओरडू नका, तुमच्या 10 पटीने जास्त मी ओरडू शकतो. तुमच्या स्टाईलने सभागृहाचे कामकाज चालणार नाही. इथे तुमची दादागिरी चालणार नाही. ज्यांना हूल द्यायची आहे त्यांना द्या. या थेट शाब्दिक चकमकीमुळे सभागृहातील वातावरण प्रचंड तापले. दोन्ही नेते एकमेकांवर भडकल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. हा सगळा प्रकार आणि वाढता तणाव पाहून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी दोन्ही नेत्यांना शांत करत समज दिली. सभापती म्हणाले की सभागृहाने आपण जरा बसा, मंत्री महोदय जरा बसा खाली, बसा आपण जरा बसा. सभागृहाची बसा. सभागृहाची शिस्त आणि अनुशासन सर्व सन्माननीय सदस्यांनी पाळण्याची आवश्यकता आहे. आणि एकमेकाला आपसात प्रश्न उपस्थित करून शेवटी मंत्री उत्तर देत असताना अर्ध्यावताच प्रतिप्रश्न विचारून आपल्याला त्यातून काही साध्य होणार नाही. ही सकाळी देखील मी गटनेत्याची बैठक झाली त्यामध्ये देखील सांगितलं की अनेक चर्चा सदस्य भाग घेतात चर्चेमध्ये आणि त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यामुळं मंत्री महोदयांनी देखील उत्तर आपल्याला जे काही ब्रीफिंग केले ते न देण्यापेक्षा आपल्याला सभागृहामध्ये काय उपस्थित झाले आणि सभागृहाच्या सदस्यांना काय अपेक्षित आहे त्या अनुषंगाने उत्तर देणं बरोबर आहे. परंतु एक ज्येष्ठ मंत्र्यांना सुरुवात केली आणि लगेच त्यांना प्रतिप्रश्न विचारणं हे देखील बरोबर नाही. आणि त्यामुळं सदस्य देखील सगळे आता ज्यावेळेस नवीन आहेत त्यामुळं या सभागृहाची जी काही प्रथा परंपरा आहे, कोणी उठतंय, कुणी वेलमध्ये येतंय, कोणाच्या समोर जाऊन बसतंय, कोणी बोलतंय आणि त्याच्यामुळं कोणी क्रॉस करतंय, कृपा करून असं कुणावर काही मला कारवाई करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे सगळ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी. मंत्री महोदय आता उत्तराला सुरुवात करतील. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधारी नेत्यांमधला हा उघड संघर्ष बरंच काही सांगून जातो. बच्चू कडू यांची आक्रमक कार्यशैली आणि प्रवीण दरेकरांचा त्याला तितकाच जसाच तसा मिळालेला प्रतिसाद यामुळे पावसाळी अधिवेशनाचा हा दिवस चांगलाच गाजला आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.